मंडळी, माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी मोठा स्फोटक दावा केलाय. लातूरमध्ये सभेला संबोधित करताना त्यांनी सांगितलं, मला संपवायचा प्रयत्न केला जात होता. मी तब्बल 14 वर्षे वनवासात होतो. कधी काळी काँग्रेसची विचारधारा मराठवाड्यात रुजवणारे चव्हाण आज भाजपात आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की मोदी आणि फडणवीस साहेबांशी चर्चा करूनच ते भाजपात आले. काँग्रेसवर सडकून टीका करत ते म्हणाले की जेवढे प्रयत्न काँग्रेससाठी केले तेवढेच प्रयत्न आता भाजपसाठी करू. लातूर आणि नांदेडमध्ये भाजप युतीला मिळालेल्या विजयाचं श्रेयही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्याला दिलं. आता मात्र त्यांच्या या आरोपामुळे राज्यात मोठी खळबळ माजली आहे. तुम्हाला काय वाटतं? अशोक चव्हाण यांनी काँग्रेस विरुद्ध केलेल्या या दाव्यात तथ्य आहे का, की यामागेही अंतर्गत राजकीय चाल आहे? कमेंट मधून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन.